नमस्कार यूट्यूब फॅमिली आणि फेसबुक फॅमिली. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूबला सबस्क्राईबर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण कंटेंटच असा घेऊन आलेली आहे. म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या बाबतीत असं होतं की घरची लक्ष्मी घरीच ठेवली जाते चार भिंतीच्या आत, आणि बरेचसे पोरं बाहेर पण अफेअर करतात. आणि त्याच उद्देशाने मी एक प्रँक कॉल केलेला आहे. त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. शेवटपर्यंत प्रँक कॉल बघा. शेवटपर्यंत बघलं तर तुम्हाला शेवटला नक्की कळन विशेष काय होतं आणि काय कारण होतं, म्हणून मी हा प्रँक कॉल घेतला. कोणाचं मन दुखावलं असेल तर त्याबद्दल पण सॉरी बोललेली आहे मी त्या प्रँक कॉलमध्ये, आणि इथं पण तुम्हाला म्हणते मी सॉरी बोलू शकते. आणि पूर्ण प्रँक कॉल बघितल्यावर कमेंट आणि लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा, आणि आवडला की सबस्क्राईबर करायला विसरू नका. बोला. कोण बोलतय? निकिता खुराडे बोलते. कोण पाहिजे? हा, बाई पाहिजे. कोणती बाई पाहिजे? ती एक बाई लईच फोन करते, ती बाई पाहिजे. कोणती बाई फोन करते? आता तुलाच माहित बाई, ती कोणती बाई आहे काय माहिती. माझ्या नवऱ्याच्या फोनवर 17 फोन करते दिवसातून. काय काम आहे तिचं गुतलंय काय माहिती त्याच्यापाशी. नाव बिव असतं ना बाई तिला, का अंदाज पंच मलाच बोलायला लागली आता तू. नाव बिव नाही मला माहित. आता ते काय फोनवर नाव येत असतात का? काहीतरी नंबर आहे बाई, मला नंबर नाही लक्षात. आम्ही आडाणी माणसं गावाकडे, पण एवढे 50 फोन करायचे काय? मग बरं तुला माझाच नंबर सापडला. मग तुझा नंबर होता त्याच्यावर म्हणून तुलाच फोन केला. मी कशाला दुसऱ्याला करू फोन? हा हो का? हा, काय काम आहे तुझं एवढं 50चे पायली फोन करतीस? कुठून आहेस बाई? मी पुण्यातून. हा का? काय काम बिम करते एवढे फोन करते? काय काम आहे माझ्या नवऱ्याकडे एवढं उठलं की पडलं फोन करते? तो नवरा बी फोन करतो. त्या नवऱ्या दुकानची उधारी आहे ती द्यायला लाव की मग. कसली उधारी? कसलं दुकान? पुण्याला आलता का माझा नवरा शेवगाव सोडून पुण्याला दुकानला उधारी न्यायला? विचार की बाई अगोदर तुझ्या नवऱ्याला विचार. आलता का नाही पुण्याला? गाडी घेऊन चालला होता तेव्हा उधार केली तर 800 रुपये, ती 800 रुपये उधार द्यायला लाव अगोदर. म्हणून मी फोन करते 17-12 तुला. मला काय गरज पडली फोन करायला 17-12? 800 रुपयासाठी फोन करतीस वय? आणि पुण्याला आलता का? इथं आमच्या काही शेवगावातली दुकानं जळली होती का काय की मला असं वाटतं. तो नवरा आता गाव हिंडतो गाडी घेऊन. शेवगावात काय पाकिस्तानापर्यंत जातोय. हा, तुला एवढं माहितीये का माझा नवरा पाकिस्तान पर्यंत जातो का कुठे शेवगाव पर्यंत जातो? माहिती म्हणून सांगितलं. हा, एवढं लक्ष ठेवून असतेच का? दुकानाची उधारी नाहीये तुला एवढं सगळं माहितीये म्हणल्यावर तू कुठं पाकिस्तानात जातो का कुठं दिल्लीला जातो म्हणल्यावर दुकानाची उधारी नाही. ड्रायव्हर आहे तो, जाऊ शकतो कुठं पण. त्याला काय एवढं? तुला काय माहिती तो ड्रायव्हरचे, तो जाऊ शकतो कुठं पण, आणि गाडीचे त्याच्याकडं. एवढं गाडी घेऊन माझ्या दुकानासमोर थांबला होता. मी बघितलं त्याला गाडीतून उतरताना. त्याने नाव सांगितलं. म्हणलं आजी धनवटे म्हणलं माझं नाव. म्हणलं बर. मी देत नव्हती त्याला उधार. ते म्हणला द्या ताई. ताई म्हणला. हा, धनवट नाव आहे का त्याचं? आडनाव धनवट का? हा, बरंय बरंय बरंय, खरंय. मग आमचं नाव धनवट नाही ना आडनाव. काय मग? घनवट आहे घनवट. घनवट आहे. हा, मग ते घनवट सांगितलं वाटतं. असं का? नाही काय काम नाहीये, काय नाही. एवढं काय शेवगाव सोडून कोण नसतंय पुण्याला किराणा न्यायला येत. एवढं आमच्या शेवगावात दुकान आहेत. अहो तुमचा नवरा आलता इकडं गाडी घेऊन चालला होता भरून. तेवढं तुमच्या की माझ्या नवऱ्याला काय उठलं पडलं तुमच्या दुकानात तिकडे जायचं. पायलीच्या 50 फोन करत नको जाऊ, आणि अजिबात फोन नाही आला पाहिजे इथनं पुढे. आला तर बघ. थम्सअपची बाटली एक घेतलेली, 2 गाईच्या पुड्या घेतलेल्या, इमल घेतलेल्या परत. 2 गाईच्या आणि एक थम्सअपच्या पुडीचे आणि एक इमलचे 800 रुपये होतात का? एकदाच नाही घेतलेलं. नवरा कधी पण आला की तेवढं सामान घेऊन जातोय येता जाता. मग पैसे मागायचे कळत नाही का तुला? एवढे फोन करते तू. देतो. आता फोन केला तर बोलत पण नाही. घरी ये म्हणतो, कट करतो. चोरून काय त्याला कट करायचा फोन? पैसे हाय तर हाय, माझ्या देखत बोलायचं. मग कट काय माहिती. विचार की त्या नवऱ्याला म्हणावं का कट करतो, बोल म्हणावा. हा, असं काय? नाही काहीतरी नाही हे काय उधारी पिदारीचं काही नाहीये. काहीतरी घोळ आहे म्हणजे आहे. एवढे पहिल्याची 50 फोन नको करत जाऊ बाई. लोकांच्या संसाराचा विचार कर जरा. पैसेच माझे म्हणून मी पैशासाठी फोन करते बघ. मला बाकी काय माहित नाही. तुझं लग्न झालंय का? नाही अजून करायचंय. हा, त्यामुळे एवढे फोन करते. लग्न नाही झालं काय नाही झालं. लग्न बिग्न कर जरा. लोकांच्या संसारात नको लक्ष देऊ. तो नवरा आवडतो मला. हा सोय. हा, तुला माझाच नवरा दिसला का? दुसऱ्याचे नवरे नाही दिसले तिकडे? नाही, तो नवरा दुकानात येतो ना चांगला सारखा आमच्या. काय बिन लाजी बाई आहेस ग? तुला लाज बीज असं वाटत नाही का? माझ्या समोर अजून सांगते मी त्याची बायको बोलते. हा,
आवडते तर आवडते, सांगितलं बाई त्याला काय एवढं, त्याला आज लाजायचं काय आहे. हा थोडं तरी पटलं पाहिजे तुला, काय बोलती काय बरं नाही. जाऊन दे, सांगितलं जे माझ्या मनात होतं ते सांगितलं. हम्म. दुकानची उधारी तेवढी द्यायला लाव. दुकानची उधारी आता भेटतच नसते. आता लाव किती फोन लावायचे तुला. दुकानची मी- उधारी भेटत नसती. आणि तू म्हणते ना माझं प्रेम आहे ना, आवडतो आणि पिवडतो, त्याच्याकडं पाहते आणि तुझ्याकडं पाहते. थांब जरा, दोघांकडे पाहते तुमच्या. मला दुकानची उधारी नाही दिलं तर मग मी रात्रंदिवस फोन करणार बाई. मग ते तुमचं तुम्ही बघून घ्या, भांडणं दिवस नाही, तुला ते फोन करायला नंबर तरी दिसला पाहिजे ना तुझा. तुला थांब दाखवते. त्याला पाठ आहे माझा नंबर. विचारावं लागेल मला, पाठ आहे का काय आहे. तुला कळतं का एक बाबा आपण मुलगी आहे, आपण कशाला लोकांच्या संसारात हे डोकं लावायचं का काय. हा लग्न झालंय बाई त्याचं. मग त्याला एक मुलगी आहे, तेवढं कळत नाही का तुला. नाही सांगितलं लग्न झालंय म्हणून. नाही झालं म्हणलं. मी विचारलं, म्हणलं तुमचं लग्न झालंय का. नाही झालं म्हणलं बाई, मला काय माहित मग. एवढं बोलणं झालं का तुमचं. दुकानाची उधारी आहे, लग्न झालं का, आणि पोरगी आहे का नाही का. असंच विचारलं होतं नाही का. म्हणलं तुमचं लग्न झालंय का. ते म्हणले नाही झालं. हा हा बर बर बर. त्याच्यासाठीच हॉटेल बिटेल टाकलंस काय की, मला वाटतंय त्याच्यासाठीच दुकान टाकलं काय की तू. ते आता येतंय ना माझ्या हॉटेलवर, म्हणजे 2-3 महिन्यापासून येते ते. हं. नाही नाही, आता त्यांचा गाडी धंदाच बंद करणार आहे. हे काय आपल्याला पटा नाही. आणि असलं काय फालतू चाळे आपल्याला काय आवडत बिवडत नाही. तू पण त्याला फोन बिन करू नको, तुझे पैसे मी टाकून देते. असं कसं फोन करू नको बरं. अगोदरच सांगायचं ना लग्न झालंय म्हणून. त्यांनी कशाला तुला कळत नाही का. तुला मला कळत काय नाही का. माहिती आता लग्न नाही झालं म्हणला, चांगला दिसतो, मला वाटतं नसून झालं. हा सवय. तुझे पैसे दुकानाची उधारी मी टाकून देते तुझ्या नंबरला. नको नको, मला तुझ्याकडून नाही पाहिजे, मला त्याच्याकडूनच पाहिजे. मी बघते मी त्याच्याकडून घ्यायचे का कुणाकडून घ्यायचे. नाही मी त्याला दिलंय सामान, थोडी सामान दिलंय. तू नको काय बघायचं? नाही मी लावती बाई. त्यांनी सामान नेलंय ना, मी पैसे त्याच्याकडूनच घेणार. ज्यांनी सामान नेलं मी त्याच्याकडूनच पैसे घेणार. दुसऱ्याकडून मला काय माहिती त्याची बायको आहे का नाही आहे, मला काय माहिती. बरं बरं, मी तुझ्या दुकानावर येऊन देते त्याला घेऊन येऊन. नकोय बाई माझ्या दुकानावर येऊ, भांडणं बिंडणं तर करू नको. दुकानावर येते. आम्ही काय करतो, 2 जण ट्रकवर येतो. त्याची माझी पोरगी मी, आम्ही 3 जण येतो. तुझ्या दुकानावर येऊन उधारी देते मी. नको बाई, माझं मी दुकान बंद करून टाकेन. तुझ्या बोलण्यावर वागण्यावरच कळतंय तू बाई लय आगाऊ दिसते. हा बर, जाऊ दे लय बोलू नको. तेवढ्या पुरतं तेवढं बोल. आणि दुसरी गोष्ट ऐक ना, हा तू ओळखलं का मला. नाही ओळखलं. मी शुभांगी बोलते, तुझी मैत्रीण. बाई आवाजावरून तर नाही वाटत. आवाजाला वाटत नाही का. जरा काहीतरी वेगळं म्हणलं करावं बाबा. दीपालीला जरा प्रँक कॉल करावा, फसती का नाही पाहावा म्हणलं. हा का. बर बर. आणि ह्यातून काय होतं, तुला पण सांगते आणि आपल्या पब्लिकला पण सांगते, युट्यूब पब्लिकला आणि फेसबुक पब्लिकला पण, की ह्यातून संदेश एकच जातो की बाबा ड्रायव्हर घरातली बायको घरात ठेवतो आणि बाहेर पोरी पटवल्या की त्यांना सांगतो बाबा माझं लग्न नाही झालं, असं नाही झालं, तसं नाही झालं. हा आणि काय होतं, एखादी स्त्री तिचं घरदार सोडून तुमच्यासाठी तुमच्या घरी येते. तिला ठेवायचं 4 भिंतीच्या आत आणि बाहेर गेलं की दुसऱ्या पोरी पाठवायच्या. ह्यासाठी एक संदेश आहे लोकांपर्यंत की खरंच असं नका करू. एकच बायको आहे, तिला जीव लावा, व्यवस्थित सांभाळा, तिचं विश्वासघात करू नका. हा बरोबर आहे. हा ह्याच्यासाठी मी हा प्रँक कॉल केलता. आणि ह्यात जर तुझं जरी मन दुखावलं असन आणि आपल्या पब्लिकचं जरी मन दुखावलं असन तर सॉरी मी त्याबद्दल म्हणते. नाही काय प्रॉब्लेम नाही. हा आणि दुसरी गोष्ट, युट्यूबला आणि फेसबुकला व्हिडिओ सोडणार आहे, काय प्रॉब्लेम आहे का. नाही काहीच प्रॉब्लेम नाही, सोडू शकता. हा ठीक आहे, थँक्यू. हा.